मराठी ही फारशी सोपी नाही. म्हणे शिरा खाल्ल्याने शिरा आखडतात. काढा पिऊन मग एक झोप काढा. हार झाली की हार मिळत नाही. एक खार सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर खार खाऊन आहे. पळ, भर थांब, मग पळायचे तिथे पळ. पालक सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, पालक इत्यादी पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला. दरवर्षी काय रे, दर वाढतात. भाव खाऊ नकोस, भराभर भाव बोल. नारळाचा चव पिळून घेतला तर त्याला काही चव राहत नाही. त्याने सहीची अगदी सही नक्कल केली. वर पक्ष्यांची खोली वर आहे. खोबऱ्यातला मुलांचा वाटा देऊन मग बाकीच्यांची चटणी वाटा. विधानसभेतील मंत्र्यांचे विधान चांगलेच गाजले. फाटलेला शर्ट शिवत नाही तोपर्यंत मी त्याला शिवत नाही. भटजी म्हणाले, करा हातात घेऊन विधी सुरू करा. धार्मिक विधी करायला कोणताही विधी निषेध नसावा. अभियंता मला म्हणतात, इथे बांध बांध. उधळलेला वळू थबकला. मनात म्हणाला, इकडे वळू की तिकडे पळू. कामासाठी भिजलेली वाळू उन्हाने वाळू लागली. दरवर्षी नवा प्राणी पाळत मी निसर्गाची बांधिलकी पाळत असतो. फुलांच्या माळा केसात माळा. मराठीची अवखळ वळणे. ज्यांना तोंडावर बोलून टाकणं जमत नाही ते पाठीमागे टाकून बोलत राहतात. शहाणा माणूस पाहून हसतो. निर्मळ माणूस हसून पाहतो. काम सोपं असेल तर ते आपण करून पाहतो. अवघड असेल तर पाहून करतो. स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो. एक जण लिहून बघतो तर दुसरा बघून लिहितो. ही अशी सुंदर लवचिक अवखळ मराठी नाही का? आता हे बघा ना, एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ तर हक्कलपट्टी करताना देतो नारळ. ठेवण्याचा सल्ला दिला.